नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनातून अंडी गायब झाल्याने केला अनोखा निषेध. जितेंद्र आव्हाडांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली अंडी. भिवंडीतील उद्यानात अकिरा मियावॉकी घनवन प्रकल्प पद्धतीने 3000 वृक्षांची लागवड. पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील इमारत बांधकाम परवानग्या आता राज्य शासनाकडून मिळणार. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. इमारत बांधकाम, टाउनशिप आणि नागरी प्रादेशिक विकास प्रकल्पांसाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 29 जानेवारी 2025 रोजी एक अधिसूचना जारी करून दिलासा दिला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर व राज्यातील अनेक शहरांमध्ये अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यान आणि MIDCच्या 5 किलोमीटर परिघातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र 20,000 चौरस मीटर ते 150,000 चौरस मीटर बिल्ट अप विकास क्षेत्र असलेल्या प्रकल्पांना आता राज्य शासनाच्या पर्यावरण संनियंत्रण समितीकडून बांधकाम परवानग्या मिळणे सोयीचे होणार आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी यासाठी केंद्रीय पातळीवर केलेल्या पाठपुराव्यामुळे ही अधिसूचना निघाली आहे. ऑगस्ट 2024 साली राष्ट्रीय हरित लवादाच्या एका निर्णयामुळे अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यान आणि MIDCच्या 5 किलोमीटर परिघातील 20,000 चौरस मीटर ते 150,000 चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या परवानग्या घेणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. मात्र या निर्णयाबाबत संदिग्धता असल्याने गेली 6 महिने राज्यातील अनेक बांधकाम विकास प्रकल्प रखडले होते. खासदार नरेश म्हस्के, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधत मार्ग काढण्याची विनंती केली होती. खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश येत 29 जानेवारी 2025 रोजी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे संयुक्त सचिव रजत अग्रवाल यांनी या संदर्भात राजपत्रीय अधिसूचना जारी केली आहे. आता 20,000 चौरस मीटर ते 150,000 चौरस मीटर बिल्ट अप विकास क्षेत्र असलेल्या बांधकाम प्रकल्पांना राज्य शासनाच्या पर्यावरण संनियंत्रण समितीकडून परवानग्या घ्याव्या लागणार आहे. या निर्णयामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर व राज्यातील अनेक शहरांतील बांधकाम विकास, नागरी प्रकल्प मार्गी लागणार आहेत. या निर्णयामुळे केवळ विकासकांना दिलासा मिळाला नसून अनेक फ्लॅट खरेदीधारक, पुनर्विकास प्रकल्पांतील रहिवासी यांचाही फायदा होणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. भिवंडी शहरातील एकमेव अस्तित्वात असलेला व जया तलावाच्या माध्यमातून भिवंडी शहरातील लाखो नागरिकांची तहान भागवण्याचे काम केलं जातं त्यावर तलावाच्या पाण्यामध्ये हिरवा तरंग पसरून दुर्गंधी पसरली आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. वरा देवी मंदिरा शेजारी असलेला हा कामातघर गावातील तलाव ग्रामस्थांसाठी श्रद्धेचा असून या तलावातून जुन्या महापालिका क्षेत्रात दररोज 5 MLT पाणी पुरवठा पिण्यासाठी केला जातो. परंतु मागील 3-4 वर्षांपासून या तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन तसेच दुर्गादेवी विसर्जनामुळे हिरवा तवंग व त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे, ज्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो, तर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना सुद्धा या दुर्गंधीचा त्रास होत आहे.
भिवंडी शहराला भूषण ठरणार वरा तलाव असून या तलावाकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने या तलावाची दुर्दशा झालेली आहे। या तलावात फेणेपाडा, फेणेगाव, शिवाजीनगर, मानसरोवर येथील ड्रेनेजचे घाण पाणी थेट तलाव पात्रात सोडलं जात आहे, ज्यामुळे या दुर्गंधीत अजूनच वाढ होत आहे। विशेष म्हणजे हे पाणी शहरातील काही नागरिकांना पिण्यासाठी वापरले जात असताना या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी पालिका प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नाही। याबद्दल स्थानिक कामतगर ग्रामस्थांमध्ये प्रचंड चीड असून वेळोवेळी पत्र व्यवहार करून सुद्धा पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने येत्या 15 दिवसात येथील संपूर्ण हिरवा तवंग काढून पाणी शुद्धीकरणासाठी योजना न राबविल्यास हा तलाव पुन्हा कामतगर ग्रामस्थ ताब्यात घेतील असा इशारा स्थानिक माजी नगरसेवक माजी उपमहापौर मनोज काटेकर यांनी दिला आहे। राज्य शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते। या मध्यान्ह भोजनात पोषक तत्वांचा समावेश असावा असा दंडक आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून या पोषण आहारातून अंडी गायब झाली आहेत। या पोषण आहारातील अंड्यांसाठी वर्षाला 50 कोटींची तरतूद करण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला अंडी पाठवून अनोखा निषेध केला। मध्यान्ह भोजन योजना ही भारतातील शालेय भोजन कार्यक्रम आहे। या योजनेअंतर्गत सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत जेवण दिले जाते। या योजनेचे उद्दिष्ट शाळेतील विद्यार्थ्यांची पोषण स्थिती सुधारणे हा असून 15 ऑगस्ट 1995 पासून या योजनेचा प्रारंभ झाला आहे। नोव्हेंबर 2024 मध्ये राज्याच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून 1 दिवस अंडी देण्यात येणार आहेत। जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी दिली जाणार आहेत। या निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी किंवा शुक्रवारी उकडलेले अंडे अथवा अंडा पुलाव, बिर्याणी अशा स्वरूपात आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र आता त्यासाठी वर्षाला 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यास सरकार असमर्थ असल्याने अंडी, मिष्टान्न देण्यात येणार नाहीत। त्याचा निषेध करण्यासाठी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुजाता घाग, महिला कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांची भेट घेऊन त्यांना अंडी दिली। ही अंडी राज्य सरकारला पाठविण्यात यावीत असेही त्यांनी यावेळी सांगितले। या प्रसंगी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की आपल्या शासनाने या मंगळवारपासून शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनातून अंडी बंद केल्याचा निर्णय घेतल्याचे समजले। हा त्या 24 लाख लाभार्थी विद्यार्थ्यांवर अन्याय आहे। जिल्हा परिषद आणि महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसते किंवा बेताची असते, त्यामुळे ते शासकीय शाळेत शिक्षण घेत असतात। आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील होतो। शालेय जीवनात शारीरिक आणि बौद्धिक वाढीसाठी आवश्यक असणारी प्रथिने त्यांना मिळत नाहीत, असे अनेक अहवालातून समोर आलेले आहे। आणि म्हणूनच या आधीच्या राज्य सरकारांनी या विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढीसाठी पूरक ठरेल म्हणून त्यांच्या मध्यान्ह भोजनात आठवड्यातून एकदा अंडी व इतर पौष्टिक पदार्थ देण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे या विद्यार्थ्यांना योग्य ती प्रथिने मिळतील आणि त्यांचा शारीरिक तथा मानसिक विकास होण्यास मदत होईल व एक तंदुरुस्त पिढी निर्माण होईल। आणि म्हणूनच आपल्या सरकारने या संदर्भात घेतलेला निर्णय या विद्यार्थ्यांच्या शारीरिक तथा मानसिक आरोग्यास हानिकारक आहे, असं माझं ठाम मत आहे। यासोबतच मला असं देखील वाटत की महाराष्ट्रात बहुतांशी समाज हा मांसाहारी असताना एका विशिष्ट वर्गाच्या मांसाहाराला विरोध आहे आणि म्हणूनच या वर्गाला खुश करण्यासाठी तर सरकार असे निर्णय घेत नाही ना। मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा या भाजपा शासित राज्यांनी देखील असेच निर्णय घेतले आहेत।
आता यामध्ये महाराष्ट्र देखील सहभागी झाला आहे. म्हणजेच एका विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी भाजपा शासित राज्यात असे निर्णय घेतले जात आहेत, हे स्पष्ट होत आहे. या देशातील, राज्यातील बहुतांशी जनता ही मांसाहारी आहे. असताना शाकाहारीचे हस्तोम कशासाठी? असा सवाल करून, विद्यार्थ्यांना एक वे अंडी देण्याचा वार्षिक खर्च हा केवळ 50 कोटी रुपये आहे. हा माझा नाही तर सरकारी आकडा आहे. आणि आपल्या लाडक्या बहिणीच्या जाहिरातीचा खर्च हा 200 कोटी रुपयांचा आहे. महोदय, आपल्याकडे लाडक्या बहिणीसाठी 200 कोटी आहेत. पण गरीब वर्गातून येणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी मात्र 50 कोटी देखील नाहीयेत. ही बाब सर्वसामान्य नागरिकाला पटणारी नाही, असे सांगितले. तर, ही बाब आपण सरकारपर्यंत पोहोचवू, असे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड यांची स्टंटबाजी करणे हा स्थायी भाव आहे. शालेय शिक्षण आहारामध्ये अंडी हे वगळण्यात आलं अशा प्रकारचे ट्विट आणि मुख्यमंत्र्यांना पत्र त्यांनी दिलं. आज थेट ते अंड्याचे ट्रे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले. त्याही वेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं, मी माहिती घेतो आणि माझ्या मते शालेय आहारामध्ये अंडी चालू आहेत. अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिले. ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांच्या नावाने आपण निवेदन दिलं, आपण शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, महिला बाल विकास मंत्री यांना भेटू शकला असतात. जिल्हाधिकारी स्तरावर स्टंटबाजी करून आंदोलन करून हा प्रश्न सुटणार नाही. भिवंडी शहरातील फुले नगर रोडवर रिपब्लिकन सेना व रिपब्लिकन वाहतूक सेना कार्यालयाचे उद्घाटन रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आनंदराज यांचे कार्यक्रमस्थळी JCBच्या सहाय्याने फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान अनेकांनी पक्षप्रवेश केला. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या प्रसंगी मोठ्या संख्येने पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी आता 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तेथेही याचा निकाल लागेल याबाबत साशंकता आहे. त्यामुळे नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असून त्या दिवाळीमध्ये होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये जर निकाल लागला तर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास वेळ लागणार आहे. तोपर्यंत पावसाळा येणार असल्याने त्या पुढे जातील. परंतु आम्ही महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी आमच्या पक्षबांधणीस आम्ही सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील राजकारण गचा झाल्याने महाराष्ट्राचा बिहार होतो का काय अशी भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे खून खराबा सुरू आहे ते अत्यंत भयानक आहे. वाळू माफिया व राख माफिया यांच्या टोळ्या प्रत्येक जिल्ह्यात झालेल्या दिसतात आणि त्यांची प्रचंड दादागिरी सुरू आहे. यामुळे सामान्य माणूस भयभीत झालेला आहे. लोकांना आता सुशासन हवे आहे. लोकांना आपली सुरक्षितता हवी आहे. त्यांना शांततेत आयुष्य जगायचे आहे. राज्यात मोठ्या बहुमताने आलेले सरकारने ही शाश्वती जनतेला दिली पाहिजे अशी मागणी आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. एकीकडे देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न बघायचे व एकीकडे माणसामध्ये भेद करायचा असे प्रकार सुरू आहेत. एकदा घर दुभंगले तर ते जोडता येत नाही. त्यामुळे बुरखाबंदी बाबत केल्या जाणाऱ्या मागण्या करून चुकीचे राजकारण केले जात आहे असा टोला नितेश राणे यांच्या बुरखा वक्तव्यावर लगावत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम भारतीय व शेवटपर्यंत भारतीय या वक्तव्यानुसार प्रत्येकाच्या मनात ही भावना रुजली पाहिजे. धर्म प्रत्येकाने घरात ठेवावा. रस्त्यावर आल्यावर आपण भारतीय आहोत ही भावना देशातली प्रत्येक नागरिकांच्या मनात रुजली पाहिजे असे वक्तव्य केले.
सध्या शहरात काँक्रीटची जंगले उभी राहत असताना जपानमधील मियावाकी पद्धतीनं घनदाट वन जंगल शहरात उभी करण्याची पद्धत अवलंबली जात आहे, ज्यामध्ये कमीत कमी जागेमध्ये अधिकाधिक वृक्ष लागवड करण्यात येते. भिवंडी शहरातील फेनेगाव येथील उद्यान या ठिकाणी अकिरा मियावाकी घनवन प्रकल्प कॅच फाउंडेशन, अहमदाबाद, गुजरात यांच्या विद्यमाच्या संस्थेच्या माध्यमातून 3000 वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. सध्या उष्णतेची तीव्रता वाढली असून मे महिन्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार आहे. अशा वेळी आपणास निसर्गाचा समतोल साधणाऱ्या वृक्षांची आठवण येते. त्यासाठी जपानमधील अकिरा मियावाकी या संकल्पनेचा वापर करून घनवन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या उद्यानात सुपारी, अशोका, पेरू, कामिनी जास्वंद, कणेर, सोनचाफा, बहावा, कवळ, पारिजात बेल अशा विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली असून या उद्यानाची देखभाल करण्यासाठी अकिरा मियावाकी ही संस्था भिवंडी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करणार आहे. छोट्या जागेमध्ये घनदाट जंगल आणि ते सुद्धा संपूर्ण भारतीय प्रजातीची झाडे आपण इथे लावणार आहोत, जी मधमाशा असो नाही तर आपली पक्षी असो या सर्वांना इथे बागडण्यासाठी एक नैसर्गिक उद्यान तयार होईल. आपल्या भिवंडी महापालिकेच्या क्षेत्रातला एअर क्वालिटी इंडेक्स कमी करण्याच्या दृष्टीने पर्यावरण विभागाकडून ज्या सूचना आले ते सगळे तंतोतंत करत आहे आणि त्याचे अनुषंगाने आणि भिवंडी शहरातल्या लोकांना एक शुद्ध चांगले हवा मिळवा, अतिशय सुंदर जंगल निर्मिती व लहान मुलांना खेळायला जागा मिळो या हिशोबाने आम्ही केलेल आहे. आज हापेज फाउंडेशन म्हणून आपल्या इथे जर्मन कंपनी आहे जिथे भिवंडी मध्ये गोडाऊन सुद्धा आहे त्यांनी दिले आणि कॅश फाउंडेशन म्हणून जी NGO आहे त्यांनी आम्हाला हा संपूर्ण प्रोजेक्ट उचलायला मदत केली. कॅश फाउंडेशनच्या वतीने ही संपूर्ण झाडे इथे लावले गेलेले आहेत. आजच्या या इथल्या फेणे गावच्या प्रोजेक्ट मध्ये 3000 झाड लावलेत. याच्या आधी आम्ही 8000 आणि 3500 अशी अजूनही लागवड केलेली शहरात आपण बघू शकता. आणि अशा 6 प्रकारचे प्रोजेक्ट आम्हाला करायचे तर कॅश फाउंडेशन या झाडाची नुसती लागवड नव्हे तर संगोपनाची देखील जबाबदारी घेतलेली आहे आणि सलग पुढची 3 वर्ष हे फाउंडेशन या झाडांची निगा राखणार आहे, त्याची काळजी घेणार आहे. त्यांचा स्ट्राईक रेट 95% आहे, म्हणजे झाडे लावल्यानंतर 95% आहे. अशा कॅश फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अजूनही काही मियावाकी प्रकल्प त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचे जे स्वप्न होते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आपल्याला आदेश दिले होते की बांबूच वन आपल्याला पाहिजे, तर पुढचा आमचा जो प्रोजेक्ट टार्गेट आहे सरकारकडे आपण निधीची मागणी केलेली आहे आणि तो निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे अशी बातमी मला कालच समजलेली आहे. अशा रीतीने संपूर्ण पर्यावरणाला अनुकूल आणि नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून आपण भिवंडी निजामपूर शहर मार्ग हे सर्व पाऊल उचलले आहे. पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम GBS उद्रेक जानेवारीपासून सुरू झाला. आरोग्य विभागाने GBS रुग्णांची वाढती संख्या, उपचार आणि औषधांची उपलब्धता याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. सर्व जिल्ह्यांना या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेतील नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केला आहे. GBS हा आजार सर्व वयोगटातील लोकांना होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. या आजाराचे लक्षणे आढळून आल्यास त्वरित रुग्णालय दवाखान्यात संपर्क साधावा असे KDMCच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी यांनी आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल
त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनातून अंडी गायब झाल्याने केला अनोखा निषेध. जितेंद्र आव्हाडांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली अंडी. भिवंडीतील उद्यानात अकिरा मियावॉकी घनवन प्रकल्प पद्धतीने 3000 वृक्षांची लागवड. पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील इमारत बांधकाम परवानग्या आता राज्य शासनाकडून मिळणार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ThaneWarta.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनी.